श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 मार्च 2025 वार गुरुवार. या दिवशी आहे होळी. हिलात हुताशनी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर होळी सण म्हटलं तर या दिवशी आपण होलिका दहन करत असतो. परंतु ह्या होलिका दहनाची कथा काय आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पलटी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले आणि हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा जो आहे प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूंचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जाळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या काटक्यांनी मोठी पेंढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. प्रल्हाद हा विष्णूंचा परमभक्त होता आणि होलिकेचे अंग यात जळू लागले. तिच्या अंगाचा दाह जो आहे तो होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा जी आहे ती सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील खरा उद्देश आहे. म्हणून होळीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर होलिकाची कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.